ठिकाणी मुलीचे वडील आहात, कुणाच्या मुलीचे पुत्र आहात। अशी घटना आज महाराष्ट्रात असे मृत मुलीचे दाखले जोडून जर अर्ज वैध होत असतील तर राज्यात प्रत्येक जण एका पोराला मारून पोरीला मारून आपले अर्ज वैध करून घेतील। मान्य हायकोर्टापर्यंत आपल्या माध्यमातून गोष्टी जाव्यात आणि चुकीचा निर्णय होऊ नये, नाहीतर समयात कुदरेत झाल्याशिवाय राहणार नाही। अशी मी शासनाला निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना या ठिकाणी जाहीर आवाहन करतो की लोकांच्या मुद्द्याकडे तुम्ही वाट पाहू नका। लोकांच्या संपूर्ण समाजाच्या लक्षात आलेलं आहे की चुकीची गोष्ट आहे, राजकीय यांनी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे कुणी त्या ठिकाणी फोन केले, कुणाच्या दबावावर निकाल झाला हे मी काही सांगत नाही, ज्याला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि तक्रार ती आहे। आम्ही पक्षाचा प्रतिनिधी, आमचा सुद्धा त्या ठिकाणी उमेदवार त्या ठिकाणी उभा आहे आमच्या पक्षाच्या वतीनं, म्हणून आम्ही त्या ठिकाणी ह्या जागेत उडी घेतलेली आहे की का स्वतः कामा नये। त्याच्यामुळं तुम्ही प्रसार माध्यमाच्या गोष्टी दखल घ्या आणि चुकीने चाललेल्या गोष्टी प्रवृत्ती थांबवा, अन्यथा उद्या आणखी कुठल्या निवडणुका ग्रामपंचायती निवडणुका आल्या तर 5-5 मुलं असतील तर ती 2 मुलं दाखवण्याची 3 मुलांनी मृत घोषित केलं जाईल आणि ही समाज दृष्टीनं अतिशय लाजरवाणी गोष्ट आहे। त्यामुळं सगळ्यांनी या गोष्टीची दखल घेऊन आपल्या माध्यमाच्या शासनाला या गोष्टी पोहोचावी एवढी विनंती। या ठिकाणी आमच्या उमेदवारांनी जो हरकत घेतली होती त्याला न्याय दिलेला नाही। आज वरिष्ठ जे सरकारी मंत्री असतील कोण असतील त्यांच्या दबावाखाली जर काम करत असतील तर अशा अधिकाऱ्यांनी अशा ठिकाणी काम करू नये असं माझं वैयक्तिक मत आहे। कारण तुम्ही न्याय द्यायची व्यवस्था तुमच्याजवळ, आज कोर्ट म्हणून तुम्ही तिथे काम करताय आणि तुम्ही संध्याकाळी 5 वाजता सुनावणी घेतो म्हणून सांगितलं, 5 वाजता तुम्हाला आम्ही निकाल देतो म्हणून सांगता, तुम्ही 10 वाजता तो निकाल देताय। आज कालावधी, आजचा दिवस 3 दिवस सुट्टी आणि 4थ्या दिवशी आम्हाला निर्णय घ्यायचा आहे आणि तुम्ही अशा ठिकाणी आम्हाला निकाल देत असता, तुम्ही थांबवून ठेवताय आणि पर्यायानं त्या उमेदवाराला जो गुन्हा करतोय, 3 अपत्य लपवून उमेदवारी अर्ज दाखल करतोय, शासनाची फसवणूक करतोय, आपली मुलगी जिवंत असताना मयत आहे म्हणून सांगतोय, अशा उमेदवाराला तुम्ही वैध ठरवताय ही सगळ्यात दुर्दैवाची बाबा ही लोकशाहीला घातक आहे। आपली ही लोकशाही निवड त्या स्क्रुटिनी ज्यावेळेस स्क्रुटिनीची तारीख होती 21 तारीख, त्या छाननीच्या तारखेच्या वेळेस त्याच वेळेस अन्य उमेदवारांनी सुद्धा उमेदवारी दाखल केली। त्यामध्ये पर्टिक्युलर भाजपचे सागर भीमराव शिवदास यांनी सुद्धा उमेदवारी दाखल केलेली आहे आणि त्या उमेदवारावर माझा पर्टिक्युलर की त्यांचे 3 अपत्य असा आरोप होता आणि तो त्या आरोपाची सत्य प्रती तिन्ही मूळ प्रती मी ज्या जन्म प्रमाणपत्राच्या मूळ प्रती ज्या मी काढून आणलेल्या होत्या ते शासकीय आहेत त्या मी पब्लिक डॉक्युमेंट त्या सादर केले असताना त्याच्यावर त्यांनी एकही निर्णय दिलेला नाही आणि तो चुकीचा निर्णय दिला असल्या कारणामुळे मला त्यांनी सांगितलं की तुम्ही हा निर्णय द्यायचा मला अधिकार नाही, तो आयुक्ताला आहे आणि त्या निर्णयाच्या विरोधात मला हायकोर्टामध्ये जाणं भाग पडलेला आहे आणि त्या अनुषंगानं मी आजच की माननीय मुंबई हायकोर्टचे सर्किट बेंच जे कोल्हापूरला आहे तिथं अपील दाखल केलेलं आहे आणि त्याची सुनावणी 27 तारखेला सकाळी 10 वाजता मुंबई हायकोर्टामध्ये होईल आणि तो न्याय मला मान्य असेल, कारण तो माझ्या दृष्टीनं तो माझ्या ज्यासाठी माझी लढाई आहे त्या लढाईत मी यशस्वी होईल हा मला 100% खात्री आहे, कारण ती सत्य प्रति माझ्यापाशी आहे। कोणाच्या दबावाखाली हे चाललंय असं तुम्हाला वाटतंय आणि ही निवडणूक आयोग असेल किंवा जे उमेदवार आहेत त्यांना कोणाचं पाठबळ आहे असं वाटतं? जो उमेदवार आहे तो त्याची जी गेल्या 5-7 वर्षाची जर वर्तणूक पाहिली तर तो अशा विरोधात असतो की सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना अशा वेगळ्या ट्रीटमेंट देत असतो की म्हणजे त्यांना मान सन्मान देत नाही आणि या उमेदवाराला म्हणजे जे सागर भीमराव शिवदास आहेत त्यांना आता जो निकाल फिरवण्यास पाठीमागं त्यांच्याच पक्षाचे जे ग्रामीण विकास मंत्री आहेत जयकुमार गोरे आणि त्यांच्याच पक्षाचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा डायरेक्ट हस्तक्षेप असण्याची दाट शक्यता असं मला वाटते, कारण मला जर 11 वाजता जर सुनावणी छाननी असेल आणि मला जर 2 वेळा आत बोलवून मला माझ्या मी दाखल केलेल्या प्रतीची जर दखल घेतली नसेल आणि ती जर